अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात गुंडगिरीने अक्षरशः कळस गाठला असून भोईर टोळीने मध्यरात्री उघडपणे रक्तरंजित हल्ला करत कायद्यालाच खुलं आवाहन दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या निगृण हल्ल्यात विशाल जुगनू जाधव वय 25 वर्ष याच्यावर चाकूने वार करण्यात आला, तर त्याचे वडील जुगनू जाधव वय 51 वर्ष यांनाही लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी सायंकाळीच प्रमोद भोईर याने एका गरीब हातगाडी विक्रेत्याला किरकोळ कारणावरून मारहाण केली होती। या प्रकाराला विरोध करत विशाल जाधव यांनी समज देण्याचा प्रयत्न केला होता। हाच राग मनात ठेवून रात्री आरोपींनी सुडाने हल्ला केल्याचं उघड झालंय। रात्री सुमारे 11:30 वाजता काळ्या कारमधून भावेश भोईर, प्रमोद भोईर, भगवती यादव, ऋषिकेश पवार आणि 10 ते 15 गुंडांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला। हातात लोखंडी रॉड, चाकू आणि पिस्तूल सारखी शस्त्र घेऊन त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट हल्ला चढवला। यावेळी भगवती यादव यांनी विशालच्या पोटात आणि छातीखाली चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केलं। वडील मध्ये पडताच त्यांच्यावरही लोखंडी रॉडने निर्दयी मारहाण करण्यात आली आहे। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पिस्तूल सारख्या वस्तूने डोक्यावर प्रहार करत दोघांनाही रक्तबंबाळ केलं। हल्ल्यावेळी परिसरातील नागरिक मदतीला धावले असता आरोपींनी उघडपणे धमकी दिली, कोणीही मध्ये आला तर त्याला संपवू, आम्ही कोणाला घाबरत नाही। या धमकीमुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं आणि लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला। दुकानदारांनी घाईघाईत शटर खाली ओढले। यानंतर गुंडांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करत गाड्यांच्या काचा फोडल्या, तसेच कार्यालयाचंही नुकसान केलं। काही वेळ परिसरात अक्षरशः दहशत निर्माण करून आरोपी तिथून फरार झाले। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असली तरी मुख्य आरोपी भावेश भोईर, प्रमोद भोईर आणि ऋषिकेश पवार हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलंय। या संपूर्ण घटनेचा अधिक तपास हिललाईन पोलीस ठाणे करत असून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संग्राम मालकर हे करतायत। मात्र नेवाळी नाका परिसरात गुंडांचा मोकाट सुळसुळाट असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होतीये। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, उल्हासनगर। आमची इथे आठवडी बाजार भरतो। मी स्वतः आठवडी बाजार भरवतो। तर रस्त्यावर काही आपले गाववाले लोक भाजी घेऊन विकतात, तर आम्ही कोणाकडून काही पैसे पण घेत नाही, काहीच नाही, कलेक्शन पण नसतो। आपले गाववाले लोक हे सगळे धंदा करतात, करू द्या। तर हे लोक नेहमी येऊन तिथे दादागिरी करतात, याला रस्त्यावर बसून नाही, त्याला बसायचा, मारील, तोडील, हे भाषा करायचं नेहमी। तर त्यांनी आमचा आठवडी बाजार बसवून मेन आहे त्याचे येऊन कानपडीत भरली की तू इथे बाजार का बसवतो। तर ते बोलला की तू मला कशाला मारतो। बोलतो नाही, बोलतो रस्त्यावर ट्रॉफिक होते, हे ते रस्त्यावर ट्रॉफिक होतं तर तू येऊन पोलिसांना सांग ना। आणि ते आपले गाववाले लोक आहेत त्यांची काही तक्रार देतो, तो कमवतात, कमवू दे कोणालाही। मग त्याच्यानंतर या आले लोक, त्यांनी डायरेक्ट मार तोडजोड केली, माझी गाडी फोडली, गाडीतून माझी कॅश काढून नेली, माझा ऑफिस फोडला, गाडीमध्ये चेन होती ती चेन गायब केली, सर्व गोष्टी यांनी केल्या। हो, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तक्रार पण केली। आणि परत मग मी हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज पण आहे, त्याच्यात रिव्हॉल्वर पण दिसते लाईव्ह मध्ये। ही घटना कुठे घडली? निवाल नाका बाजूला पोलीस नवीन हॉस्पिटल झाले, विलास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते दिसतंय। त्या हॉस्पिटलवर पण आलेले। पोलिसांना हेच बोलतो की मला न्याय भेटला पाहिजे, हीच माझी रक्कल आहे।